आज आपण बोलूयात आपल्या दुसऱ्या कुटुंबाबद्दल. दुसरं कुटुंब म्हणजे एक कुटुंब ज्याच्यामध्ये आपली रक्ताची नाती असतात, जिथे आपण राहतो, आपले मम्मी पप्पा भाऊ बहीण. आणि दुसरं कुटुंब म्हणजे आपली सोसायटी, जी की नकळत आपलं दुसरं कुटुंब बनून जाते. मी एका सोसायटीमध्ये गेले 24-25 वर्ष राहते आणि मी रोज असं फील करते की कळत नकळत आजूबाजूचे लोक पण आपले नातेवाईक बनून जातात. जसं मी काही मैत्रिणींसोबत वाढले, ते माझ्याच वयाचे आहेत. 1-2 वर्ष काही लहान आहेत, 1-2 वर्ष काही मोठ्या आहेत. पण ज्या लहानपणीचे फेजेस असतात, जे तरुणपणाचे फेजेस असतात, जे आता अडल्टिंगचे फेजेस आहेत, सो सगळ्यांमध्ये एकत्र आहोत. सगळ्यांच्या फेजेसबद्दल सिच्युएशन झाले की फेस बघून कळतं की काय बिनसलंय का, किंवा काय झालंय का मस्त तुझ्या लाईफमध्ये. सो एवढं कनेक्टिव्हिटी होते आणि ते ऑटोमॅटिक होते. जसं खूप लोक आपले लहान मुलं असतात काही की जे आपल्या डोळ्यासमोर मोठी होतात की अरे आताच तर तू लहान होतास, आता किती मोठा झालास, अच्छा आता लग्न पण झालं का तुझं. आणि किती सारे दादा वगैरे असतात की त्यांची लग्न होतात, मग त्यांच्या बायका येतात, मग त्या आपल्या वहिनी बनून जातात आणि खूप लाडक्या वहिनी बनून जातात. मग त्यांच्यासोबत ते वालं नातं होतं की दादाची वहिनी, आणि मग ते खेची वगैरे सगळ्या गोष्टी होतात. तर ते माझ्या सोसायटीमध्ये काही खूप हेल्प करणारी माणसं पण असतात, जसे की माझ्या सोसायटीमध्ये आहेत 1-2 काका, की जे म्हणजे मला असं वाटतं ना कधी कधी आपल्या डोक्यात विचार येतो की अरे जर चोर वगैरे घुसले तर आपण काय करू शकतो. तर माझ्या डोक्यामध्ये तेच येतं की अरे वरती आहेत ना काका, जर इथून आवाज दिला ना ते लगेच खाली पळत येतील. सो हा जो ट्रस्ट आहे, जो बिल्ड होतो, तो खूप नॅचरली आणि खूप ऑटोमॅटिक होतो. आणि ज्या सोसायटीत मी राहते तिथे तर मोस्टली मुलींचं सगळं चालतं. म्हणजे आमच्या इकडच्या बायका खूप डॉमिनेटिंग आहेत आणि आम्ही मुली पण, म्हणजे पुरुष मंडळी सगळे एकदम असे मागे असतात. मग आम्ही सगळं पुढे पुढे करत असतो की आम्ही सण साजरा करू. परत आमच्याकडे वुमन्स डे पण सेलिब्रेट होतो. आणि असं असतं की बायका तुम्ही पहिले जेवा, तुम्ही इथे डान्स करा, आम्ही सगळं कामं करतो. म्हणजे माझ्या सोसायटीत असे पुरुष आहे. आणि परत रात्रीचं एकदम लेट नाईट बिनधास्त सोसायटीमध्ये फिरणं लाईक अ फॅमिली, की काहीच भीती नाही कोण जज करेल कोण नाही जज करणार.